हिंगोलीत नाही, हिंगोलीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। विजांच्या कडकडाटासह तुफान असा पाऊस पडतोय। मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। हिंगोलीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। विजांच्या कडकडाटासह तुफान असा पाऊस हिंगोलीमधला एनडीटीव्ही मराठीवर आपण बघतोय। जोरदार पाऊस पडतोय आणि अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मात्र मोठी तारांबळ उडालेली आहे। हिंगोलीतली दृश्य काही वेळापूर्वीची दृश्य आहेत। वादळी वाऱ्यासह प्रचंड असा पाऊस पडतोय आणि त्यामुळे आपण बघतोय नागरिक सध्या त्यांची तारांबळ उडालेली आहे। मुसळधार असा पाऊस हिंगोली। आपण बघतोय की राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वर चढत चाललेला आहे आणि त्याच वेळेला आपण बघतोय की हिंगोलीत मात्र तुफान असा पाऊस। समाधान कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। समाधान। निश्चित सौरभ, आज जे आहे ते अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला जे आहे ते हिंगोलीमध्ये सुरुवात झालेली आहे। विजांच्या कडकडाटासह जे आहे ते अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तुर्तास तारांबळ उडालेली आहे। खरं तर सध्या हिंगोलीच्या संत नामदेव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळद विक्रीसाठी आणलेली आहे। मात्र अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची हळद सुद्धा भिजलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। खरं तर अचानक सकाळपासून जे आहे ते ऊन तपलेलं होतं, मात्र अचानक जे आहे ते ढगाळ वातावरण निर्माण झालं आणि त्यानंतर वादळी वाऱ्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जे आहे ते अवकाळी पावसाने जे आहे ते हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्याचबरोबर शेतकऱ्यांची देखील मोठी तारांबळ उडालेली आहे आणि हळद उत्पादक शेतकऱ्याचं या पावसामुळे मात्र नुकसान झालेलं आहे। सौरभ। समाधान, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। तर आपण बघतोय हिंगोलीतली दृश्य। आत्ताच आपल्या प्रतिनिधींनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे। हिंगोलीतली सद्य स्थिती सांगितलेली आहे, कारण वादळी वाऱ्यासह तुफान असा पाऊस तिथे सुरू झालाय। तर हिंगोली बाजार समितीत पावसामुळे तिथे असलेली हळद सुद्धा संपूर्णपणे भिजून गेलेली आहे, त्यामुळे मोठं नुकसान म्हणावं लागेल। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। हिंगोली बाजार समितीत पावसामुळे हळद भिजलेली आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी हिंगोलीतनं विजांच्या खडखडाटासह तुफान पावसाला सुरुवात झाली आहे आणि याच अचानक आलेल्या पावसानं सोसाट्याच्या वाऱ्यानं हळद उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडालेली आहे। हिंगोलीच्या संत नामदेव बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेली ही शेतकऱ्यांची हळद पावसामुळे पुरती भिजून गेली। तर हिंगोलीतली आपण दृश्य बघितली। काही वेळापूर्वी आपण बघितला प्रचंड असा पाऊस पडत होता आणि त्याच वेळेला बाजार समितीमध्ये, हिंगोलीच्या संत नामदेव बाजार समितीमध्ये विक्रीसाठी शेतकऱ्यांनी हळद आणलेली होती आणि पावसामुळे ही हळद आता भिजून गेली आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतो एनडीटीव्ही मराठीची एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य। हळद आणलेली विक्रीसाठी आणि ती पावसामुळे भिजून गेली। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, हळद उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान म्हणावं लागेल। बाजार समितीतली दृश्य थेट एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर। अचानक आलेल्या पावसानं अशी तारांबळ उडालेली आहे, मोठं नुकसान झालेलं आहे हळद उत्पादक शेतकऱ्यांचं। सोसाट्याचा वारा सुद्धा आहे आणि त्याच वेळेला जोरदार असा पाऊस पडतोय आणि त्यामुळे हिंगोली बाजार समितीतली ही हळद पावसामुळे अक्षरशः भिजून गेली आहे।